पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, खूप मोठी संधी दिली गेली आहे. खूप मोठी संधी आहे ताई, मनापासून आभार मानते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना दिलेली भेट म्हणजे ही माझी उमेदवारी असेल. माझी उमेदवारी माझी नाहीये, 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी ही आपल्या पोरीला शिकवणाऱ्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाला दिलेली ही उमेदवारी आहे. माझी उमेदवारी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणून सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या हातातल्या पेनाची, जिजाऊच्या हातातल्या तलवारीची, सावित्रीमाईच्या हातातल्या पाटीची आणि अहिल्याच्या हातातल्या प्रशासनाची उमेदवारी आहे. ताई मी शून्य आहे, पण मला वाटतं की कदाचित कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या गोरगरीब घरातून येणाऱ्या, जिच्या आईबापांनी काबाड कष्ट करून स्वतःच्या पोरांना शिकवलं, पोरांची भूक भागवली, त्या प्रत्येक झगडणाऱ्या आईबापाला आज विश्वास वाटत असेल की होय, केवळ नाव नसलं, आडनाव मोठं नसलं, वारसा नसला तरी सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखं जर नेतृत्व असलं तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. मला वाटतं याचं उदाहरण म्हणजे कदाचित उमेदवारी. तुम्ही ग्राउंड लेवलवर देखील चांगलं काम केलंय, खूप तत्परतेने तुम्ही सगळ्या समोर आलेले आहात. राज्यसभेत आता कशी कामगिरी असेल? ताई सगळ्यात आधी तर म्हणजे जमिनीवरती राहून काम करणं, कारण खूप तळागाळातून मी आली आहे आणि त्यामुळे इथून पुढचा माझा संघर्ष सुद्धा आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदेतील नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी नक्कीच जनतेच्या प्रश्नांना, लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना, शोषित, वंचित, पालावरच्या, तांड्यावरच्या, झोपडपट्टीतल्या लोकांच्या प्रश्नांना मी राज्यसभेमध्ये आवाज बुलंद करण्याचं काम करेन. ज्या पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सामाजिक न्यायाचा हा नवा अध्याय महाराष्ट्रामध्ये घालून दिला आणि एका शोषित, गरीब, वंचित, दलित, मागासवर्गीय भीमराज की बेटीला ही उमेदवारी दिली, हा लाडक्या बहिणींना दिलेला न्याय आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयांची ओवाळणी नाही दिली, लाडक्या बहिणींच्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, लाडक्या बहिणींनी प्रवास करावा म्हणून 50% ST मध्ये त्यांनी म्हणजे त्या तिकिटामध्ये माफी दिली. त्याच पद्धतीनं राजकारणात महिलांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून तुम्ही बघा की ज्या महापालिकात आम्हाला बहुमत आहे, आरक्षण नाही पण महिला महापौर आहेत आणि आज सुद्धा त्यांनी एका महिलेला संधी दिली, लाडक्या बहिणीवरती विश्वास ठेवला, त्यांचं मनापासून. एकूणच ही उमेदवारी मिळण्याआधी अनेक वरिष्ठ नेत्यांची या उमेदवारीसाठी मागणी होती, काही नेत्यांनी ते बोलूनही दाखवलं. तुम्ही म्हणालात की राजकारणाचा काहीही अनुभव नव्हता तुम्हाला आणि तुम्हाला एकनाथ शिंदेंनी ही उमेदवारी दिली आहे. एकूणच या संधीचं कसं सोनं करणार? ताई लॉबिंग किंवा पॉवर, पॉलिटिक्स ह्या सगळ्या गोष्टींपासून खूप लांब आहे, कारण खूप गोरगरीब घरातनं आले हो. आम्हाला नाही माहिती, माझ्या आई वडिलांना तर राज्यसभा म्हणजे काय हे सांगून सुद्धा कळणार नाही. त्याच्यामुळे मला उमेदवारी मिळणार आहे हे मला सुद्धा माहिती नव्हतं, परंतु मला वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे त्यांनी दाखवून दिलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म, इथे जातीपातीला थारा नाही. अगदी त्याच पद्धतीनं साहेबांनी न्याय दिला. होय, अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी टीव्हीवरती पाहिलं, तिथे कुठेच मी नव्हते, परंतु ती सगळी दिग्गज माणसं माझ्या पाठीशी उभी राहतील, कारण संघर्ष करणारी एक दलित लाडकी बहीण जर पुढे जात असतील तर हे सगळेजण माझे मार्गदर्शक बनतील आणि त्यांची जर नाराजी असेल तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे जरूर त्यांची समजूत घालतील. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. तुम्ही ही खुश खबर तुमच्या आई वडिलांना किंवा घरातल्या कुटुंबाला काय सांगितलं? नाही, माझं अजून माझ्या आई वडिलांशी बोलणं नाही झालं. माझा भाऊ माझ्या सोबत आहे, आई वडिलांना नाही बोलले ताई. हो, आंसू आहेत डोळ्यामध्ये, लेकिन ये आंसू नहीं, ये अंगार है. बघा, डोळ्यात पाणी जेव्हा महिलेच्या येतं ना, उनकी कमजोरी नाही होती, ती त्यांची ताकद असते, कारण आम्ही भावनिक आहोत आणि आम्ही भावनिक आहोत म्हणूनच आम्ही लढू शकतो, झगडू शकतो, प्रामाणिकपणानं काम करू शकतो. त्यामुळे ह्याच आसवांची ताकद घेऊन, याच संघर्षाचा वारसा घेऊन, दॅट माय पॉवर्टी इज माय पॉवर, माय स्ट्रगल इज माय स्ट्रेंथ, आणि तोच वारसा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी मला जी ही संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचं काम करेन. तर एकूणच आपण पाहिलं, आज शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली. याआधी त्या पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून काम करायच्या, पण कोणत्याही राजकारणाचा अनुभव नसताना त्यांना राज्यसभेवर ही संधी देण्यात आली. आपण आज त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या डोळ्यात आपल्याला अश्रूही जाणवले. एकूणच या संधीचं ते सोनं करणार आहेत अशी त्यांनी आपल्याला यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. तर मी जान्हवी जाधव, आसिम यांच्यासह, मुंबई.